लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सरकार असतात ते सखीला त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन करायला सांगत असतात. ती घाबरलेली असते त्यामुळे आणि तिला पैशाची खूप गरज असल्यामुळे ती पेपरवर साईन करायला चालली असते. त्याचवेळी तिच्या फोनवरती फोन येतो आणि ती विचार करत असते का मी सही करू का पहिले फोन घेऊ. तरी पण इथे जी सरकार असते ती म्हणत असते की तू पहिले साईन कर आणि नंतर तुला कोणाशी बोलायचं आहे त्याच्याशी बोल, जास्त काही विचार करू नको, पटकन ना सही करून घे. तरी पण सखी आहे की ती म्हणते एकच मिनटं, मला फोन उचलणं गरजेचं आहे, हॉस्पिटलमधून फोन आला आहे. त्याच्यानंतर इथे सखी फोनवर बोलायला लागते. तेव्हा तेजस्विनीला तर असं वाटत असतं की काहीतरी झालं आहे, म्हणजेच नक्की आजी गेल्या तर नाही ना. असं समजल्यानंतर तिकडून कबीर हे सगळं सांगत असतं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, इथे सगळं पैशाचा बंदोबस्त झालेला आहे आणि आजीच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन टाकले, तर तुम्ही काही वेगळं पाऊल उचलू नका. असं समजल्यानंतर इथे सखीला तर खूप आनंद होतो आणि सखीच्या डोळ्यातले अश्रू हे अनावर होतात. तिला खूप रडायला येत असतं, पण ते अश्रू हे आनंदाचे असतात हे तिला कोणाला समजलं नसतं आणि ती खूप रडत असते. तर ती म्हणते थँक्यू, हे सगळं कसं झालं. त्यावरती कबीर म्हणतो तुम्ही या, मग मी सांगतो, फक्त तुम्ही ना कुठलं घाईघाईमध्ये काही टोकाचं पाऊल उचलू नका आणि वाईट काही काम करून बसू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल. असं बोलल्यानंतर सखी तर म्हणते हो, मी काहीच करणार नाही आहे, मी येते थोड्याच वेळात. असं बोलून ते दोघं एकमेकांबद्दल थँक्यू बोलत असतात आणि नंतर फोन ठेवून देतात. आणि तेव्हा कबीर आहे की तो ना मोठ्या ATMमध्ये तर हॉस्पिटलवाल्यांच्या समोर उभा राहिला असतो आणि तेव्हा सखी जी आहे ती खूप रडायला लागते आणि ती साईन करायचं थांबवते. त्यावरती सरकार आहे ते तिला म्हणतात की काय झालं, आजी वारली का. असं बोलल्यानंतर सखीला तर मोठा धक्काच बसतो. सखी ना रडायचं थांबवतच नसते, ती रडतच असते. त्यावरती सरकार आहेत की तिच्यावर हसत असतात आणि म्हणत असतात की मला माहीत होतं ते असंच काहीतरी होणार आहे. त्यावरती सखी आहे की ती रागाने म्हणते मी सही करणार नाही आणि ती त्याच्यामध्ये पेन ठेवून देते आणि नंतर जे पेपर असतात ना ते सगळे ती उडवण्याचा प्रयत्न करते आणि ती उघडत असते का मी ना आता सही करणार नाही, हे घ्या तुमचे पेपर्स, मला काही गरज नाही आहे सही करायची. आणि असं बोलून ती ते सगळे पेपर असतात ना ते सगळे उडवते आणि बाकी फाईल आहे ना ती सरकारच्या हातामध्ये देते आणि म्हणते का मी काही साईन करणार नाही आणि हे तुमचे पैसे त्याचीसुद्धा मला गरज नाही आहे. ते पैसे आहेत ना ते तुमच्याकडेच ठेवा, मला याची काही गरज नाही आहे. एवढं श्रीमंती आहे ना तुम्हाला, ती तुमच्याजवळच ठेवा, मला दाखवायची काही गरज नाही. असं बोलून सखी आहे ही तेजस्विनी सरकारलासुद्धा बडबडत असते आणि तिला सांगत असते की तुम्ही कसा माझ्या गोष्टीचा फायदा घेतात. तेव्हा ती सांगत असते की आमचा ना पैशाचा बंदोबस्त झालेला आहे आणि आमच्या मावशीसाठी उपचाराला आमच्याकडे पैसेसुद्धा आहेत. त्यामुळे आमच्या दाभाडे मावशी आहेत ना त्या लवकरात लवकर बऱ्या होणार आहेत. त्यामुळे ही तुमची फाईल घ्या आणि आता तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तरी आमचं सगळं काम होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे भीक मागायला लागली याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलते, पण तुमच्या पैशाची मला काही गरज नाही आहे. हिचे असे बोल ऐकल्यानंतर सरकारला तर प्रचंड राग येतो. सरकार मनातल्या मनात विचार करते की काय आहे, हिला पैसे दिले तरी कोणी. त्यावरती सरकार म्हणत असते की आता काय ह्यांना माझी गरज लागणार नाही का. त्यावरती सखी म्हणत असते की आम्हाला आता तुमची गरज नाही आहे, हे तुमची फाईल घ्या आणि मी काय प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन करणार नाही आहे. प्रत्येक वेळेला मला तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवून सांगत असता, माझा फायदा घेत असता. असं बोलून ती ते पेपर्स देते आणि तिथून निघून जाते. आणि ती अशी निघून गेलेली बघून इथे सरकारला खूप त्रास होत असतो की आपल्याला एक मुलगी असं त्रास देऊन तिथून निघून गेली आहे आणि तिला तो राग असतो आणि सखीचं जे वागणं असतं ते तिला सहन होत नसतं. त्यावरती सरकारला प्रचंड राग आला असतो. तेव्हा सरकार आहे की सगळ्या गोष्टीची आदळआपट करत असते आणि तिला खूप चिडचिड होत असते. ती म्हणत असते की ह्या सगळ्या भिकाऱ्या चाळीतल्या लोकांना नक्की पैसे दिले तरी कोणी आणि एवढे 10 लाख रुपये ह्यांनी जमवले तरी कसे, एवढं जमवणं शक्य नाही आहे, तरी पण ह्यांना दिले तरी कोणी. असं बोलून ती मनातल्या मनात विचार करत असते आणि तिचा राग हा अनावर होत असतो. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये कानाला
ती जी रिसेप्शनिस्ट असते ती ना सगळं बिल्स वगैरे दाखवत असते. ती म्हणत असते की हे घ्या तुमची फाईल आणि ही तुमची बिल भरण्याची रिसिप्ट आहे. तुम्ही बिल भरलं त्याची ही तुम्हाला पावती भेटत आहे. असं बोलून तो म्हणत असतो ठीक आहे थँक्यू बोलून तो तिथून जातो. आणि इकडे साईडली सगळीजणं ना आजीच्या ऑपरेशनची वाट बघत असतात. तेव्हा ते घाबरलेले सुद्धा असतात. पण तिथेच नंतर डॉक्टर येतात आणि ते लोक सगळे डॉक्टरांना विचारतात की काय झालं. तेव्हा डॉक्टर बोलतात की तुमच्या दाभाडे मावशी आहेत ना त्या एकदम ओके आहेत. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्या लवकरच बऱ्या होणार आहेत आणि आता त्यांच्यावरची रिस्क आहे ना ती कमी झाली आहे. असं बोलून ते सांगत असतात आणि म्हणत असतात थँक्यू बोलायचं असेल तर त्या तुमच्या कानालाच बोला, कारण का त्यांनीच असं सगळं गोष्ट केली आहे. असं बोलल्यानंतर इथे ते जे काका असतात ते तर पायाच पडू लागतात आणि त्याचे हात जोडून पाया पडून चालू असतं. म्हणत असतात की तुमचं ना खूप आभार आहे की तुम्ही आमच्या दाभाडे मावशींना वाचवलं आहे. आणि तेव्हा सगळेजण म्हणत असतात की ह्या आमच्या कानामुळेच ना आमची दत्ता दाभाडे मावशी ना बरं होणार आहे. तुझी ना कमालच आहे. तू आहेस म्हणून आमचं सगळं व्यवस्थित झालं आहे. तू तर ना जादूची कांडीच फिरवली आहेस. असं सगळ्या बायका पण तिथे म्हणू लागतात आणि त्याच्याबरोबर ते ना सगळेजणं कानाचे आभार मानू लागतात आणि कानाची ना वाह करू लागतात आणि म्हणत असतात की कानामुळेच सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. काना नसता तर आज आम्ही दाभाडे मावशींसाठी एवढे पैसे जमवू शकली नसतात. असं बोलून ते कानाची वाह करत असतात. पण काना थोडासा घाबरलेला असतो, कारण का त्याला असं वाटत असतं की डॉक्टर तर मध्ये काही बोलणार नाहीत ना. त्यावर तो लगेच डॉक्टरांच्या मागे मागे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावरती डॉक्टर म्हणतात बोल ना. तेव्हा काना म्हणतो की तुम्हाला पण माहीत आहे का मी काना नाही आहे तर मी कबीर आहे. पण या जाईतल्या लोकांपासून मी सगळ्या गोष्टी लपवल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा काही सांगू नका, कारण का आपले घरचे संबंध आहेत. पण काही गोष्टी अशा असतात का न सांगितलेल्या बऱ्या असतात, कारण का इथे जे आधी झालं ऑपरेशनच्या आधी ते सगळं इथे पैसे नव्हते म्हणून मला बोल ऐकायला लागले. पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता, त्यामुळे मला जे माझं खरं रूप आहे ते इथे आणावं लागलं, जेणेकरून दाभाडे मावशी बऱ्या होतील. आणि ह्याच्यामध्ये दाभाडे मावशींच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, त्यामुळे मी काना सोडून कबीर बनायचं ठरवलं होतं. असं बोलल्यानंतर डॉक्टर तर सगळं शांतपणे ऐकत असतात. डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी कोणाला सांगणार नाही. आपल्या घरचे तसे जुने संबंध आहेत. जे काही करतो आहेस ते शांतपणे कर, विचार करून कर. असं डॉक्टर त्याला चांगला सल्ला देत असतात. त्यावरती कबीर म्हणतो की हो कसं आहे ना आत्ताचा जमाना आहे की त्याच्यामध्ये पैशालाच महत्त्व आहे, माणुसकीला नाही. जर आपल्याकडे पैसा असेल तर आपल्याला सगळं जग ओळखतं, नाहीतर आपल्याला कोणी ओळखणार नाही. आणि पैसे होते म्हणून आज सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तेच जर पैसे नसते तर कदाचित दाभाडे मावशी या आमच्यासोबत नसत्या. असं बोलल्यानंतर ते डॉक्टरसुद्धा हामध्ये हा बोलतात की हो बरोबर आहे. आणि इकडे सगळेजण साईबाबांचे आभार मानत असतात की तुम्ही आमच्या मावशींना बरं केलं. आणि त्याचवेळी तिथे सखी येते आणि सखीला सगळे आनंदाने सांगतात की आपल्या दाभाडे मावशींना आता लवकरात लवकर बरे होणार आहेत. कानाने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे की आपले जे संकट होतं ते सगळं टळलं आहे आणि आपल्या दाभाडे मावशी लवकर बरे होऊन आपल्या घरी येणार आहेत. असं बोलल्यानंतर सखीला तर प्रचंड आनंद होतो आणि सखी म्हणत असते की हा पण मग काना कुठे आहे, मला कानाला भेटायचं आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण म्हणतात की तो ना डॉक्टरला भेटायला गेला. तर त्याच्यावरती सखी म्हणते की ठीक आहे मी त्याला भेटून येते, तुम्ही इथेच थांबा. मी लवकरच भेटून आले त्याला, मला माझं भेटणं त्याला खूप गरजेचं आहे. असं बोलून ती तिथून निघून जाते आणि इथे कानाच्या इथे येते. तेव्हा काना आहे ना शांतपणे उभा असतो आणि तो काहीतरी विचार करत असतो आणि त्याचवेळी सखीला झालेला सगळा प्रकार हा आठवत असतो की ती कशी कशी रागाने कानाला बोलली असते की तुला एकच तर काम दिलं होतं ते सुद्धा तुला जमलं नाही, तू तेवढंसुद्धा करू शकत नाही, असं तुझं ती जाम बडबडत असते. ते सगळं सखीला आठवत असतं आणि सखीला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की आपण उगाच एका मुलाला एवढं बोललो. त्याने केलं तर आहे पण आपण त्याच्या असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. एखाद्या माणसाला एवढं मनाला लागेल एवढं बोलणं चुकीचं आहे, असं बोलून ती वाईट वाटून घेत असते. तेव्हा कानाजवळ सखी ही धावत धावत येते आणि सखी त्याला म्हणते की थँक्यू सो मच. आणि त्याच्यावरती मग कान धरून म्हणू लागते की सॉरी, खूप सॉरी. मी तुला मगाशी खूप रागारागामध्ये बोलली. मला काय बोलू असं सुचलंच नाही, पण मी तुला रागामध्ये खूप काही बोलली. मी तुझ्यावर विश्वास नाही दाखवला. मी तुला काहीच नाही
बरं वाटून घेतलं की तुला माझ्या बोलण्याचं किती वाईट वाटेल ह्याचा पण मी कधी विचार केला नाही. पण काय करू, तू आधी बोललास का पैशाची अरेंजमेंट झाली आहे आणि नंतर म्हणतोस की नाही झाली आहे. त्यामुळे ना माझा राग हा अनावर नाही झाला, कारण का मला दाभाडे मावशींना वाचवायचं होतं आणि त्या वाचल्या हेच माझ्यासाठी महत्त्व होतं. आणि त्याच्यामध्ये तू मध्येच सांगतोस की पैसे भेटले, नंतर म्हणतोस नाही भेटले, म्हणून मला राग आला आणि मी ना रागाच्या भरामध्ये तुला बोलली, सॉरी, माझ्याकडून परत असं होणार नाही, तू मला माफ कर ना. असं बोलून ती त्याची खूप माफी मागत असते आणि त्याला कन्व्हिन्स करत असते की तू माझ्यावरचा राग सोड ना. असं बोलून ती त्याला म्हणत असते की तू काहीतरी बोल, तू असा गप्प का आहेस, तू सांग, तुला जर माझा राग आला असेल तर तू सुद्धा माझ्यावरती रागवू शकतो. त्यावरती कान्हा म्हणतो की नाही, मला राग नाही आला, पण मी बघतो आहे की तुझं दाभाडे मावशींवर किती प्रेम आहे. असं बोलल्यानंतर सखी म्हणते की हो, माझं खूप प्रेम आहे, म्हणून मी या प्रेमापोटीच तुला रागामध्ये खूप काही बोलून गेली आणि हे बोलताना मला माझं भानच नव्हतं, असं ती त्याला सांगत असते. त्यावरती कबीर म्हणत असतो की ठीक आहे, झालं गेलं, सोडून दे, मी अरेंजमेंट केली आहे ना, तर ठीक आहे, तू टेन्शन काही घेऊ नकोस, तू फक्त आता मावशींची काळजी घे, मावशी आता लवकरच बऱ्या होणार आहेत. आणि तो तिला समजावत असतो. त्याचवेळी तिथे एक काका येतात आणि ते म्हणतात की हे घ्या, मला ना मुलगी झाली आणि त्यामुळे माझ्या घरी लक्ष्मी आली, त्यामुळे ते त्यांना एक स्वीट देत असतात आणि स्वीट दिल्यानंतर दोघांना पण स्वीट देतात. त्यावरती दोघं पण त्यांचं अभिनंदन करत असतात की वा वा, छान छान, तुमच्याकडे मुलगी आली, चांगलं आहे, असं बोलून ते स्वीट देत असतात. आणि त्याचवेळी सखी असते ना, ती त्याला म्हणत असते की तू पण आज खूप चांगलं काम केलं आहेस, तुला पण खूप शाबासकी देणं गरजेचं आहे, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते की तुझा आज बड्डे आहे ना, तर तुला कोणी विश केलं नसेल आणि मी सुद्धा तुला विश केलं नाही, तुझा बड्डे असून मी तुला काहीच बोलली नाही, उलटं मी तुझ्यावर रागवली, तुला जास्त जास्त बोलली, तुझ्यावर विश्वास दाखवला नाही, त्यामुळे हा पेढा तू खा. आणि ती त्याला पेढा भरवते. आणि इकडे मात्र सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं आणि सरकार म्हणत असते की एवढे पैसे ह्यांच्याकडे आले तरी कुठून, ही भिकारी लोकं आहेत, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून, चांगला माझा चान्स होता की माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली असती, सगळं काही रेडी होतं, सगळं रेडी असतानासुद्धा माझं काम झालं नाही. मस्तपैकी फाईल तयार होती, फाईलमध्ये पेनसुद्धा असताना कागदाला पेन स्पर्शसुद्धा होत होता, तरी पण साईन काही झाली नाही. माझ्या तोंडाशी आलेला घास हा निघून गेला आणि फक्त तिला तो फोन आल्यामुळे. पण ह्यांच्याकडे एवढे पैसे आले तरी कसे, असं काय झालं की एवढ्या पैशाची अरेंजमेंट झाली. तेव्हा ती सरकार म्हणत असते की आज मी खऱ्या अर्थाने सरकार होणार होते, पण ते शक्य झालं नाही, कारण का काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते सखीकडून सही न घेता आली. सही, एकच सही फक्त पाहिजे होती. त्यावरती मध्ये मध्ये परशू बोलत असतो. तो म्हणत असतो एवढं काही नाही आहे, होईल नंतर. असं बोलल्यानंतर सरकार ती त्याची कॉलर पकडतात आणि त्याला म्हणतात की तुला कोणी विचारलं नाही आहे, तुला जेवढं विचारते ना तेवढंच सांगायचं, तुला मध्ये तोंड उघडायची काही गरज नाही, कारण का तुला 2 टाईम खायला भेटते ना, तेव्हाच फक्त तोंड उघड, आता उघडायची काही गरज नाही. हे जे वैभव आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे शक्य झालेलं आहे, तू काही कामाचा नाही आहेस. त्यावर ती म्हणत असते की हे बघ, तुला तर काम करायची अक्कल नाही आहे आणि तू काही काम करत नाही, मी करते आहे, तर तू मला शहाणपणा शिकवू नको, तुझं जे काम आहे ना तेच कर आणि जर इथे राहायला भेटते ना तर चुपचाप राहा, तुला तुझं कोणी मत विचारलं नाही आहे आणि माझ्या कामामध्ये तू ढवळाढवळ करू नकोस, तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. असं बोलून ती त्याची कॉलर वगैरे पकडून त्याला दमदाटी करत असते आणि त्याला खूप ओरडत असते आणि त्याची लायकी वगैरे काढत असते. खरं तर परशू हा मध्ये मध्ये बोलत असल्यामुळे सरकार सगळा राग आहे हा परशूवर नेहमीप्रमाणे काढत असते आणि त्याला ती ओरडत असते. त्याला म्हणत असते की तू ना माझ्या नजरेसमोर राहू नकोस, आधीच मला समजत नाही आहे का मी काय करू, कारण का माझ्या तोंडाशी आलेला घास आहे ना हा निघून गेलेला आहे, मी आता खऱ्या अर्थाने सरकार होणार होती आणि हे जे सगळं आहे ना ते माझं होणार होतं, पण त्या फोनमुळे असं सगळं झालं आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे सखी ही कान्हाला विचारत असते की तू हे एवढे पैसे कुठून आणलेस आणि कोणाकडून आणलेस. त्यावरती कान्हा काय बोलू काही नाही असं सुचत नसतं. त्यावरती सखी म्हणत असते की अरे, तू तर सकाळी म्हणाला होतास की पैसे भेटले आणि नंतर म्हणलास का पैसे नाही भेटले, त्यानंतर असे काय झाले की पैसे तुझ्याकडे आले आणि ते पण एवढे, ही छोटी अमाऊंट नाही आहे, ही खूप मोठी अमाऊंट आहे, हे एवढे पैसे तुझ्याकडे कसे आले, बोल ना.
त्यावरती काना बोलू लागतो की अगं काही नाही, एक ना श्रीमंत माणूस होता. त्याला ना सगळा माझा प्रकार समजला आणि त्याला ना माझ्यावरती दया आली. तो म्हणाला की आपल्याकडे एवढे पैसे आहेत तर आपण ह्या मुलाला मदतच करून टाकूया. आणि म्हणून त्यांनी मला मदत केली आणि स्वतःचे पैसे आहेत ना हे सगळे हॉस्पिटलमध्ये घालवले, असं तो कहाणी म्हणून तिला सांगत असतो. हे सगळं तर खोटं असतं, पण कानाला सगळ्या खऱ्या गोष्टी सांगायच्या नसतात. तिला ते सगळं सखीपासून लपवायचं असतं आणि म्हणून तो असं सगळं खोटं सांगत असतो की एक माणूस आला असतो आणि त्याने हे सगळे पैसे भरले आहेत. असं बोलल्यानंतर सखी म्हणते की पण तो का बरं आपले पैसे भरेल? त्याला काय एवढं पडलं आहे की एवढे 10 लाख रुपये तो भरेल? त्यावरती काना म्हणतो की अगं तो श्रीमंत होता, त्याला 15 लाख रुपये म्हणजे काही वाटलंच नाही, त्यामुळे त्याने ते पैसे भरले आहेत. आणि असं बोलल्यावर सखीला आपण काही वेळानंतर त्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि सखी म्हणते का ठीक आहे, आता तू म्हणतो आहेस तर ठीक आहे, पण मला ना या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत आहेत, मला ह्याच्यावर विश्वासच नाही बसत आहे. त्यावरती काना म्हणतो की तुम्हाला म्हणजे माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का? तर मी तर कुठून आणणार आहे एवढे पैसे? कारण का तुम्हाला तर माहीत आहे माझ्या पैशांचा किती प्रॉब्लेम झाला होता आणि ते तेवढे पैसेसुद्धा नव्हते की एवढं बिल भरता येईल. ते थोडेसेच होते आणि ते पण ते खराब झालेले होते, माकले होते, त्याला डाग लागले होते. त्यामुळे त्या माणसानेच आपल्याला मदत केली आहे तर आभार मानायचे, तर त्या माणसाचेच मागायचे आहेत. त्यावरती इथे सखीला आता तो विश्वासच बसत नसतो आणि ते झाल्यानंतर किरण तिथे येतो आणि म्हणतो आता जाऊ दे ना, आता झालं तर आहे ना, ते सगळं सोडून द्या. आपली दाभाडे मावशी लवकर बरं होणार आहेत, हे आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. असं सगळेजणं बोलत असतात आणि तिथून नंतर सखी निघून जाते. आणि त्यानंतर किरण आहे की तो कानाला म्हणत असतो की तुला आत्तापर्यंत जी काळी गाडी घ्यायला आली होती ती आता तुझ्यासाठी थांबली आहे. ती म्हणत आहे की आम्ही प्रत्येक वेळेला सोडायला यायचो तर आता घ्यायलासुद्धा आणणार आहेत, कारण का तुझा बड्डे आहे तर तुला ती घेऊन जाणारच आहे. त्यावरती काना म्हणतो की हो, आता जाणं तर गरजेचं आहे, कारण का गेलो नाही तर जमणार नाही, जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. असं बोलून तो जाण्याच्या तयारीत असतो. पण इकडे मात्र सखी आहे की खाली ना पाणी पित असते, तेव्हा तिथे काना येतो. तिच्यासाठी काहीतरी त्यांनी खायला आणलं असतं आणि तो तिला म्हणत असतो की हे ना तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे तुमचं पोट भरेल. म्हणजे की पोट भरणं एवढं नाही आहे, पण निदान खाल्ल्यासारखं पोटाला आधार तरी वाटेल आणि मनाला समाधानी तरी वाटेल की आपण निदान काहीतरी खाल्लं आहे, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येणार नाही. आणि तुम्ही हे खाऊन घेतलं तर मलासुद्धा बरं वाटेल आणि तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला खाण्याची अत्यंत गरज आहे. तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. असं बोलून ते बसतात. त्यावरती सखी म्हणते का मी खाईन ना, पण मी नंतर खाईन. असं बोलल्यानंतर इथे काना असतो, तो सगळं सांगत असतो का मी लहानपणी कसं सारखं चणे वगैरे खायचो, बाहेरचे पदार्थ खायचो, मला घरचं अजिबात जमायचं नाही. तो सगळं त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सखीला सांगत असतो. म्हणजे तो सखीशी ना गप्पा मारत असतो आणि तिला सगळ्या गोष्टी सांगत असतो का मी कसं कसं काय काय केलं, मी कसे कसे दिवस काढले आणि सगळ्या गोष्टी तो सखीला सांगत असताना सखी मात्र सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत असते. तिला कारण का तिच्या मनासारखं झालेलं असतं. दाभाडे मावशी आता बऱ्या होणार असतात ह्याचा आनंद तिला गगनात मावेनासा होत असतो. त्यामुळे ती कानाचं सगळं बोलणं ऐकू लागते आणि काना आहे तर तो तिला मध्ये मध्ये फोर्ससुद्धा करत असतो की तू ना हे खाऊन टाक, म्हणजे तुझं पोट भरेल आणि तुझ्या पोटाला बरं वाटेल. असं बोलल्यानंतर सखी मात्र कानाचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि त्याच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा काना आहे का त्या सगळ्या जुन्या गोष्टी, शाळेच्या, बालपणीच्या, घरातल्या सगळ्या गोष्टी या सखीला सांगत असतो आणि तिला म्हणत असतो की असं असतं, तसं असतं, माणुसकी, हे ते सगळं जे काही त्याच्या मनातल्या गोष्टी आहेत तो तिला आनंदाने सांगत असतो. आणि तो जेवढ्या आनंदाने सांगत असतो तेवढ्याच दुप्पटपटीने आनंदाने सखीसुद्धा त्याचं बोलणं ऐकत असते आणि त्याच्याशी शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेऊन त्याच्याकडे बघत असते आणि त्याला समजावत असते की बरं झालं तू कुठून तरी अरेंजमेंट केलीस आणि आज आपल्या दाभाडे मावशी आपल्यासोबत आहेत, नाहीतर पैशाची अरेंजमेंट झाली नसती दाभाडे मावशी आपल्यासोबत नसत्या. असं बोलून झाल्यानंतर तिथे काना म्हणतो की अगं घे, आता नंतर खाणार होतात ना ते तुम्ही आत्ता खा, नंतर नंतर असतं, आत्ता खाल्लं तर बरं होईल. असं बोलून ते लोक खायला लागतात आणि तेव्हा सखीसुद्धा खाण्याचा प्रयत्न करते आणि ती खाऊ लागते. तेव्हा ती म्हणते की चांगलं तर आहे, मी नंतरच खाणार होती, पण तू बोलत आहेस
म्हणून मी खात आहे. तर तू आणलंस त्याबद्दल थँक्यू असं बोलून ती त्याचे आभार मानत असते. आणि ती सारखं हॉस्पिटलचं बिल भरलं त्यामुळे त्याचे आभार मानत असते. त्याला म्हणत असते की बरं झालं तू केलंस, नाहीतर मी काहीतरी वेगळं पाऊल उचललं असतं आणि त्याच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम झाले असते आणि हे प्रॉब्लेम काही फार असे शक्य नव्हते. असे बोलून ती सगळं थँक्यू बोलत असते आणि ती आभार व्यक्त करत असते.